नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चौकीदार या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी प्रश्नोत्तरे। मित्रांनो, चौकीदार या पदासाठी जाहिरात आलेली आहे आणि 27 एप्रिलपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 18 मे ही या परीक्षेची अंतिम तारीख आहे। जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? आणि मित्रांनो, इथे ऑप्शन दिलेले आहेत, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गंगा। गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2, भारताचा नेपोलियन कोणाला म्हटले आहे? ऑप्शनमध्ये आहे चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, अशोक, हर्षवर्धन। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समुद्रगुप्त। समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन म्हटले आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न बघा, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिला आहे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, नायट्रोजन। पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन वायू आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न पहा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर ऑप्शनमध्ये आहे इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री। जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन त्यांनी इथे दिलेले आहे पुणे, नागपूर, अहमदनगर, नाशिक। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अहमदनगर। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। आता 6वा प्रश्न बघा, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे ए, लाल दानव, बी, पांढरा बटू, सी, पिवळा बटू, डी, निळा बटू। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, पिवळा बटू। सूर्य हा पिवळा बटू या प्रकारचा एक तारा आहे। आता त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न 7वा, सिंधू संस्कृतीचे मुख्य शहर कोणते? तर ऑप्शनमध्ये आहे पाटलीपुत्र, मोहनजोदडो, वाराणसी, उज्जैन। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मोहनजोदडो। सिंधू संस्कृतीचे मुख्य शहर मोहनजोदडो हे शहर आहे। आता 8वा प्रश्न घेऊया, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? ऑप्शनमध्ये दिला आहे प्लाझ्मा, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, ल्युकोसाइट्स। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमोग्लोबिन। हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग असतो। आता प्रश्न क्रमांक 9 आहे, पृथ्वीचा आकार कसा आहे? तर ऑप्शनमध्ये आहे पूर्णगोल, चपटा, जिओइड, चौकोनी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जिओइड। कारण पृथ्वीचा आकार हा पूर्णतः गोल नसून तो ध्रुवावर चपटा आणि विषुववृत्तावर फुगीर झालेला असतो। या विशिष्ट आकाराला जिओइड म्हणतात। कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती ध्रुवीय प्रदेशात ती सपाट झाली आहे आणि विषुववृत्तावर थोडी फुगीर झालेली आहे। म्हणजेच विषुववृत्तावर मध्यभागी तिचा आकार थोडा फुगलेला आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे जिओइड। आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10वा, डोंगराचा राजा कोणत्या पर्वताला म्हणतात? ऑप्शन आहे हिमालय, सह्याद्री, अरावली, विंध्य। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिमालय। हिमालय या पर्वताला
डोंगराचा राजा म्हटल्या जाते, कारण तो जगातील सर्वात उंच आणि भव्य पर्वतशृंखला आहेत. जगात सर्वोच्च असलेले कांचनजंगा आणि माउंट एव्हरेस्ट यासारखी अनेक उंच शिखरे हिमालयात आहेत. हा पर्वत पश्चिम पूर्वेकडे सुमारे 2400 किलोमीटर लांबीवर पसरलेला आहे. त्यामुळे या पर्वताला डोंगराचा राजा म्हणण्यात आले आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे 11वा प्रश्न. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर ऑप्शनमध्ये आहे राजेंद्र प्रसाद, एस राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही व्ही गिरी. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. आता प्रश्न 12वा घेऊया. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? ऑप्शनमध्ये आहे श्वसन, प्रकाश संश्लेषण, बाष्पोत्सर्जन, अपघटन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रकाश संश्लेषण. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया प्रकाश संश्लेषणाद्वारे करण्यात येते. आता प्रश्न 13वा पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शनमध्ये आहे महाबळेश्वर, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, राजगड. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. आता प्रश्न 14वा घेऊया. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शनमध्ये आहे बाल गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटले. आता बघा प्रश्न क्रमांक 15. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शनमध्ये आहे CO2, H2O, O2, NaCl. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, H2O. H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. आता प्रश्न 16वा घेऊया. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? आणि बघा मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, थार. थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. पेशवा काळात राजधानी कुठे होती? ऑप्शन आहे सातारा, पुणे, नागपूर, कोल्हापूर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पुणे. पेशवा काळात राजधानी ही पुणे येथे होती. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर ऑप्शनमध्ये आहे यकृत, त्वचा, हृदय, मेंदू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्वचा. कारण त्वचा ही संपूर्ण शरीराला बाहेरून झाकते आणि तिचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असते. त्यामुळे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा हा आहे. आता प्रश्न क्रमांक 19वा घेऊया. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? तर ऑप्शनमध्ये आहे 24 तास, 30 दिवस, 365 दिवस, 12 तास. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 365 दिवस. याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वी ही सूर्यापासून एका ठराविक अंतरावर राहून सुमारे 1,08,000 किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरते आणि 365 दिवसात ही फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला खूप वेगाने फिरावे लागते. आता प्रश्न क्रमांक 20 आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शनमध्ये आहे गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, गोदावरी. आता 21वा प्रश्न घेऊया. भारतरत्न पुरस्कार कधी सुरू झाला? ऑप्शनमध्ये आहे 1950, 1952, 1954, 1960. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1954. भारतरत्न पुरस्कार
1954 साली सुरू झाला. या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. हा पुरस्कार दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी घोषित केला जातो आणि तो राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. आता पुढचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर ऑप्शनमध्ये आहे वोल्ट, ॲपियर, ओहम, वॉट. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲपियर. विद्युत प्रवाहाचे एकक ॲपियर हे आहे. आता 23वा प्रश्न घेऊया. भारतातील सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर ऑप्शनमध्ये आहे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान हे आहे. राजस्थान 3,42,239 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापते. त्यामुळे राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. क्विट इंडिया मूव्हमेंट कधी सुरू झाला? ऑप्शनमध्ये आहे 1940, 1942, 1930, 1947. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1942. क्विट इंडिया मूव्हमेंट 1942 साली सुरू झाला. आता प्रश्न क्रमांक 25 आहे, वनस्पतीच्या कोणत्या भागात प्रकाश संश्लेषण होते? ऑप्शन आहे मूळ, खोड, पान, फूल. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पान. वनस्पतीच्या पान या भागात प्रकाश संश्लेषण होते.